आणि आपल्या मंदिराची लोकेशन सांगा एकदा तुम्ही। ही जी इथे मंदिर आहे ही गोष्ट सगळीकडे पसरली पाहिजे आणि आजच्या लोकेशनवर पोहोचलो आता। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, अग्री बाईक ट्रॅव्हल चॅनलमध्ये। मी साजिश पाटील तुमचं स्वागत करतो। आजची लोकेशन आहे आपल्या कोपरखैरणीमधलीच। आता पोहोचलो मी निसर्ग उद्यान आणि तिथे एक मंदिर आहे पिंपळेश्वर देवस्थान, ते तुम्हाला दाखवणार आहे मी। हे बघा, छान लोकेशन आहे। मॉर्निंग वॉकसाठी भरपूर पब्लिक असते इथे सकाळी। इथूनच सरळ जायचं आपल्याला जायचं आहे। बघा, सुंदर गार्डन आहे निसर्ग उद्यान। हां, नक्की भेट द्या याला पण। आता थोड्याच वेळात आपण पोहोचू पिंपळेश्वर मंदिराकडे आणि दर सोमवारी तिथे आरती होते, महाआरती। हे बघा, रोडच्या एंडला आल्यावर इथूनच रस्ता आहे मंदिराकडे। समोर झेंडा लागलाय, तिथंच जायचं आपल्याला। इथून पायवाट आहे। हे बघा, पोचलो आता। सोमवार आहे, महादेवाचं दर्शन घेऊ, आरती पण भेटेल, दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात। हे बघा, सुरुवात झाली आता। अभिषेक करतात महादेवाचा। आज सोमवार नित्य नेमाची पिंपळेश्वर महादेव मंदिराचे इथला परिसर बघा किती सुंदर आहे। नमः शिवाय। ओम जगो त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। हे बघा, हळूहळू सर्व पब्लिक येत आहे, तसं जसं टाइम होत चाललंय। आता फुलांनी सजवतील, पूर्ण डेकोरेशन करतील, त्याच्यानंतर आरती होईल। नक्की भेट द्या तुम्ही कधी इकडे आले कोपरखैरणीमध्ये तर निसर्ग उद्यानच्या आतमध्ये यायचं आहे आणि तिथून इथे पोहोचायचं आहे। काय लागलं तर आवाज आहे।
हे बघा सजावट पूर्ण झालेली आहे. दत्ता पाटील त्याच करतात नेहमी. छान केलंय. थोड्याच वेळात आता आरती चालू होईल. योगा आरतीची तयारी झाली पूर्ण. सतरंगी बाबा भोलेनाथ, सतरंगी बाबा भोलेनाथ महाराज की जय. पूर्वी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उडसेंदुराची कंठी धरते मुक्ता फराची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमारा चंद्रनाथी कोटी कुंकुमेश्वरा. हिरे जळ मुड शोभतो बारा तुळसी नुपुरे चरणी लागल्या. जय देव जय मंगले मनो सारे माते मनो कामना पूर्ती. जय सरसुंड वक्र तुंड प्रिय नयना. राजा माता भट्टा हे सदना. संकटी पावावे निर्वारी रक्षावी सुरवंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मनो सगळे मात्रे मनो कामना पूर्ती. जय देव देवी माळा ब्रह्मांडी माळा. विषकंठ काळ त्रिनेत्रीला. लावण्य सुंदर मस्तकी माळा. जय देव जय शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावांची ओ वाळू तुझ्या करतो. जय देव जय माळा. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. फुले देवळा श्रीकंठ नीळा. ऐसा शंकर शोभे उमा देवाला. जय देव सागर मंत्र केले. या माझी औषध उडले. ते तू आजूर पाणी प्रार्थना केली. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. सुंदर मननारी पंचारी. शतकोटी देवी वाचे उच्चारी अंतरी. जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाची ओ देवी. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पादा जय देनाई. चारी समय परंतु नामी साई पडो प्रवाही. हेतु भक्तालाही काम सुनाई. जय देव महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा. क्लेशापासून तोडी भोकाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरल आशा. हर गल्ली झाला पद पंकजलेशा. मगनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी कलीन चरण कोळान पाहिजे. रवी आनंद भूषण आवे वाळीन मने नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुच सखा. त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवते. कलेन माता मृत्युंजय पुरात्मा प्रकृतिभाव. करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरिं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं नायकं रामचन्द्रं हरे. हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोलो बम बम भोले बम बम भोले हर हर महादेव हर हर महादेव बोलो सतरंगी बाबा भोलेनाथ महाराज की जय। सतरंगी बाबा भोलेनाथ महाराज की जय जय श्री महाकाल जय श्री महाकाल सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुवीर समर्थ कैलासराना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुळी कारुण्य सिंधू ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम् ब्रह्मण तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिनः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणसमयुक्तः वचाम्यन्नं चतुर्विधम् शान्ति समस्तलोकः सुखिनो भवन्तु समस्तलोकः बोलो बाबा सतरंगी भोलेनाथ की इधर लगा हर हर महादेव हर हर महादेव जय श्री महाकाल जय श्री महाकाल धन्यवाद सज्जनो क्या प्रसाद वाटा मंडळी तर पिंपळेश्वर देवस्थानाविषयी आपल्याला थोडी माहिती देणार आहेत. नमस्कार भक्तगणो, आज सोमवार नित्यनेमाची पूजा पिंपळेश्वर महादेव मंदिर यांच्या चरणाशी होत असते आणि विशेष म्हणजे प्रत्येक सोमवारी पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या चरणाशी संपूर्ण अभिषेक या ठिकाणी केला जातो. पंचामृत अभिषेक. या पंचामृतामध्ये दूध, दही, केसर, साखर, मध, अतिशय सुगंधयुक्त अत्तर या सर्वांचं त्या ठिकाणी मिश्रण केलं जातं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जयघोष करून असं नामस्मरण करून या ठिकाणी ही तमाम भक्त मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने अभिषेक करत असतात. अभिषेक झाल्यानंतर जलाभिषेक झाल्यानंतर अभिषेक होतो आणि अभिषेक नंतर छानशी अशी फुलांची अर्चना देखील या ठिकाणी परमेश्वर चरणी अर्पण केली जाते. महिला मंडळी विशेषतः या महिला मंडळीतर्फे ही अशी छानशी अशी रांगोळी या ठिकाणी फुलांची सजवली जाते. या मंदिराचा जर थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटलं तर सज्जनो, साधारण 30 वर्षापूर्वीच मंदिर या ठिकाणी स्थापन झाले होते. आमचे त्या काळात ते आजही भक्त इथे आहेत. श्री गुप्ताजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी या मंदिराची स्थापना केली आणि आज त्यांच्याच सहकार्यामुळे त्यांच्या या परमेश्वराच्या या ठिकाणी स्थापनेमुळं आज श्रीयुत प्रवीण दादा हे आज या मंदिराचे सारथी म्हटलं तर वावगं ठरू नये. आज त्यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या यज्ञामध्ये सामील असतं. नक्कीच निसर्ग उद्यानामध्ये हे मंदिर स्थापले गेलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे पिंपळेश्वर महादेव मंदिर केवळ आणि केवळ तुम्हा सर्व भक्तांसाठी अतिशय रात्रंदिवस ओपन असतं. आपण केव्हा या ठिकाणी दर्शन घेऊ शकता आणि समाधान मिळू शकता. आणि म्हणूनच मी पुनश्च एकदा तमाम या भक्त मंडळीचं आभार व्यक्त करतो आणि निश्चितच बोलू इच्छितो. बोला हर हर, बोला हर हर, बोला बाबा सतरंगी भोलेनाथ महाराज की. सर नमस्कार, हे स्वयंभू आहे आणि खूप दिवसापासून इथे पूजा अर्चा चालू आहे. हां, सो ह्या मंदिराची स्थापना कशी झाली हे अजून कोणालाही माहिती नाही.
कारण की इथे पहिल्यापासून एक स्वयंभू शिवलिंग होते, 3 शिवलिंग होते आणि इथे यायलासुद्धा जागा नव्हती, इथे काहीही डेव्हलपमेंट नव्हती. सो तेव्हापासून एक पायवाट होती आणि तेव्हापासून इथे काही लोक पूजा करायला यायची. सो 3 शिवलिंग असल्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश हे असं आम्ही त्याला मानतो. इथे मागच्या एक 5 वर्षापासून महाशिवरात्रीचा उत्सव हा खूप जोरात सुरू असतो. नियर अबाउट 3000 ते 4000 लोक इथे भेट देतात. मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होतो. सो मला एवढंच म्हणायचं आहे की ही जी इथे मंदिर आहे ही गोष्ट सगळीकडे पसरली पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन ह्या दर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आपल्या पिंपळेश्वर महादेव देवस्थानाच्या महिला मंडळ आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत. सांगा. नमस्कार, मी एकता पाटील बोलते. आम्ही इथे आमचं मंदिर आहे महाकाल बाप्पाचं. तर आम्ही दर सोमवारी इकडे मोठ्या संख्येने येऊन पूजा करतोय आणि दर सोमवारी आम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे सगळ्या काढतोय गुलाबाच्या फुलांनी, अनेक फुलांनी. आणि महाशिवरात्रीला तर आमचा मोठा उत्सव असतो. त्यामुळे इथे इतके भाविक येतात की आतापर्यंत 4 ते 5 हजार यावेळेस महाशिवरात्रीला भाविक आलेले आणि खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती. या निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला इतकं छान बाप्पाचं दर्शन होतं की आम्हाला तर होतंच, पण लोकही येतात ते खूप प्रसन्न होतात इकडे येऊन आणि त्यांना इतकं छान वाटतं की बाकीच्या मंदिरांमध्ये जाऊन आतमध्ये असतं, पण इथे असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर खूप छान वाटतं दर्शन घ्यायला आणि निवांत दर्शन होतं. असं काही घाई नाही, काय नाही, गडबड नाही. एकदम आरामात मांडी घालून बसतात, अगदी आरामात त्यांना जे हवं ते मागतात बाप्पाकडून आणि खूप छान वाटतं आम्हाला इकडे. असं वाटतं आम्हाला दर सोमवार कधी येतो आणि आम्ही इथे कधी जातो आहे, मंदिरात कधी पूजा करतो आहे, असं नेहमी आम्हाला उत्साह वाटत असतो. त्यामुळे आम्ही नेहमी दर सोमवारी अगदी मोठ्या संख्येने येतो. मग इतकं छान वाटतं की लोक खूप भरून इथे महादेवाच्या मंदिरात येतात. आणि आपल्या मंदिराचे लोकेशन सांगा एकदा तुम्ही. निसर्ग उद्यानमधून कुठून कसं यायचं? आपल्या मंदिराचं लोकेशन आहे सेक्टर 23 निसर्ग उद्यान. त्याच्या आतमध्ये यायचं आहे. एक गार्डन आहे मोठंसं आणि त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे. खूप छान निसर्गाच्या सानिध्यात आहे. असं मंदिर आतापर्यंत तरी आम्ही इतकं निसर्गाच्या सानिध्यात नाही बघितलं. आणि एक आम्हाला अटॅचमेंट झाले की आम्ही सगळेजण आमच्या एक फॅमिलीसारखे झालोत आणि दर सोमवारी इथे आवर्जून सगळे भेटतो बाप्पाच्या कृपेने. एवढंच सांगते मी आणि जय भोले बाप्पा की. धन्यवाद. Thanks for watching.